नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जस्टिन ट्रुडोंच्या या एकंदर गदारोळानंतर एक बाब जी आहे ती परत एकदा अधोरेखित झाली आहे. परत एकदाचा अर्थ काय तोही मी माझ्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलत की सुरुवातीला 3 दिवस शांत बसलेलं बायडेन प्रशासन हे मोठ्या संख्येने ट्रुडोंच्या समर्थनार्थ पुढे आलेलं दिसलं आपल्याला. त्यांचे 4 वरिष्ठ अधिकारी मैदानात उतरले आणि त्यांनी काय विधानं केली आणि त्यांचा अर्थ काय होतो, ह्या सगळ्याचा आढावा आपण घेतलेला आहे. परंतु 3 दिवस ही मंडळी गप्प का होती आणि मग नंतर त्यांनी उडी का टाकली वगैरे, वगैरे प्रश्न जरूर असतात. आणि त्याचं उत्तर जसं आपल्याला बघायचं आहे, तसं अखेर ते सगळं केल्यानंतर पडद्याआड त्यांना त्याच्या उलट हालचाली ज्या आहेत त्या का कराव्या लागल्या, ह्याचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. आता एकंदरीतच हवा बघितली आपण तर लक्षात येतं, की मी जो व्हिडिओ बनवला माझा, की सोरोसचे अंकित असलेले जे काही राजकारणी आहेत, त्यांच्यामध्ये हे ट्रुडो मोडतात आणि मग भारताला कोंडीत पकडण्याचे जे अनेक प्रयत्न चाललेले आहेत, त्याच्यामधलाच हा एक प्रयत्न असावा आणि तो अतिशय गंभीर प्रयत्न केला गेला. एक लक्षात घ्या, की निज्जर यांची हत्या जी आहे, त्याच्या संदर्भामध्ये मॅटर्स त्यांच्या हातात खरोखरच पुरावा असता, तर काय झालं असतं? ह्याचं जे एक पॅरलल एक्झाम्पल म्हणायचं आपण, समांतर उदाहरण, तर तुम्हाला सौदी अरेबिया आणि खाशोगी हत्या यांच्याशी जोडावं लागतं. मग त्यांनी आत्ताचे जे त्यांचे सर्वेसर्वा मोहम्मद बिन सुलतान जे आज राज्यकारभार चालवतात, एम-बी-एस नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावरती असाच आरोप केलेला होता, की या खाशोगीची हत्या झाली आणि ती थेट एम-बी-एस यांच्या आदेशावरून तुर्कस्तानातल्या त्यांच्या वकालतीमध्ये केली गेली. हा जो आरोप होता तो अत्यंत गंभीरपणे अमेरिकेचे हे डेमोक्रॅट नेते मांडत होते. रिपब्लिकन मांडत नव्हते त्याच्यामध्ये. ट्रम्प यांनी या सगळ्या आरोपांना कधीही पुष्टी दिली नाही. परंतु डेमोक्रॅट हे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय गांभीर्याने घेतल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यांनी ही मॅटर पर्सू केलेली होती. त्याच पद्धतीमध्ये कदाचित निर्जर हत्येच्या संदर्भात जर का त्यांच्याकडे काही पुरावे असते, तर त्यांनी मोदींना सुद्धा तशाच पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न केला असता, जसा प्रयत्न त्यांनी एम-बी-एसला घेरण्याचा केलेला होता. परंतु ती जी सगळी एकंदरच मालिका आहे, खाशोगीच्या प्रकरणात मी असं म्हणेन, की कुठल्याही राष्ट्रप्रमुखांनी संसदेमध्ये उठून असलं काहीतरी प्रक्षोभक वक्तव्य केलं नाही. त्यांनी ते जे काय त्या प्रकरणाला धसाला लावायचा प्रयत्न केला, तो एकतर उभयपक्षी बोलण्यांमधून केला किंवा मग माध्यमांमधून सोडलेल्या बातम्यांमधून या सगळ्या प्रकरणाची वाच्यता करण्यात आली. परंतु अधिकृतरित्या जो एक जस्टिन ट्रुडोनी पराक्रमच करून दाखवला एक तसा पराक्रम काही खाशोगीच्या बाबतीत झालेला दिसला नाही आपल्याला. तर ही सगळी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या अर्थातच मोदींना ट्रॅप करण्यासाठी त्यांच्यासाठी लावलेला सापळा होता. ही गोष्ट अगदी उघड आहे. आणि मग त्याचं जे ओरिजिन आहे, ते जसं ट्रुडोच्या बाबतीत सोरोसपर्यंत जातं, तसंच अ, खाशोगीच्या बाबतीत डेमोक्रॅटिक नेत्यांपर्यंत जातं. याचा अर्थ असा होतो, की आजचं बायडेन प्रशासन जे आहे त्यांच्यावरती सोरोस यांच्या विचारसरणीचा खूप मोठा प्रभाव आहे. कदाचित त्यांच्या विचारसरणीचे लोक हे त्यांच्या प्रशासनामध्ये बसलेले असू शकतात. आता तुम्ही म्हणाल, की हे एक ताणला गेलेला तर्क आहे. त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि त्याला पुष्टी काय तुम्ही द्याल? तर मी मान्य करते, की या ज्या बाबी असतात त्या केवळ तर्कानेच जाणायच्या असतात. एकंदरीत परिस्थितीजन्य पुरावे ज्या पद्धतीने दिशा दाखवतात, त्या पद्धतीनेच आपण ह्यांचा फक्त विचार करू शकतो. पण मी आणखी एक बाब तुमच्या ध्यानात आणू इच्छिते, की 2014 साली मे 2026 मेला त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर लगेचच म्हणजे जून महिन्यामध्ये असं म्हणतात, की एक बैठक झाली परदेशामध्ये आणि त्याच्यामध्ये असं एक ठराव करण्यात आला, की मोदी सरकारची जी प्रतिमा आहे, ती कशी डागाळता येईल आपल्याला ह्याच्यावरती
विचार करताना त्यांनी काही मुद्दे ठरवले, की मोदी सरकार जे आहे, ते दलित विरोधी आहे, ते महिला विरोधी आहे आणि ते मानवाधिकार मानत नाही. अशा 3 मुद्द्यांवरती मोदी सरकारला घेरायचा निर्णय कधी घेतला लक्षात घ्या तुम्ही. 2014-26 मेला मोदींनी फक्त शपथ घेतलेली होती. राज्य कारभाराला सुरुवात करायला अजून अवधी होता. त्या 10-15 दिवसामध्ये ह्या लोकांना हे 3 प्रकरणं त्यांनी शोधून काढली आणि त्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी कशी होते, मुसलमान, दलित आणि स्त्री यांना भारतामध्ये लक्ष्य बनवलं जातं आणि मानवाधिकाराचं उल्लंघन होतं. हे सगळे मुद्दे जे आहेत, हे मुद्दे घेऊन मोदी सरकारला घेरायचं असा निर्णय झाला. आता हा धोरणात्मक निर्णय असतो. धोरण एकदा ठरलं, की त्याच्यानुसार डावपेच ठरतात आणि मग पुढच्या काळामधले सगळे डावपेच हे कसे त्या दिशेने चाललेले आहेत तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी आत्ताची जी उदाहरणं आहेत त्याच्यातलं मणिपूरचं हे सगळी सर्वात ठळक उदाहरण आहे असं मी म्हणेन. ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामधून धार्मिक स्वातंत्र्यावरती कसा घाला घातला गेलेला आहे, याचा डंका केवळ भारतात नाही, तर जगभरच्या माध्यमांमधून पिटला गेलेला होता. तर ही सगळी परत काय आहे? ही व्यूहरचना कोणाची आहे? तर अर्थातच आज आपण अगदी स्पष्ट झालेल्या ह्या गोष्टी कुठलीही तो जो मी गेल्या माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं, की कळसूत्री बाहुल्या हलवणारा जो कलाकार असतो, तो स्वतः पडद्याआड राहतो. तो कधी पुढे येत नाही. त्याचे हात सुद्धा तुम्हाला दिसत नाहीत आणि त्या बाहुल्यांना बांधून ठेवलेले दोर आहेत, ते सुद्धा सहसा आपल्याला दिसत नाहीत. तुम्ही खूप झगझगीत प्रकाश टाकलात, तर ते पातळसे दोरे जे आहेत ते तुम्हाला हलताना दिसतात आणि त्यानुसार कळसूत्री बाहुल्या हलत असतात. परंतु आत्ताच्या घडीला अशी परिस्थिती आलेली आहे, की गेल्या 8-10 वर्षात सोरोसला बिळातून बाहेर यावं लागलं. कारण काय तर त्यांनी हाताशी धरलेले जे हस्तक आहेत, ते मोदीचा सामना करू शकत नाहीत. ही बाब जसजशी पुढे येत चालली, तसतसा सोरोसला बाहेर येण्यामध्ये गत्यंतर उरलं नाही आणि म्हणून मी म्हणते, की ही 2 उदाहरणं आहेत. आता या 2 उदाहरणांमधली समानता काय आहे, ही लक्षात घ्या. मी ती आज आपल्याला बघायची आहे, की तुम्ही आत्ताच्या घडीला बघितलं, की ह्या ट्रुडो प्रकरणामध्ये वरिष्ठ अमेरिकन अधिकारी जातात आणि दमदार भाषणं करतात आणि त्याचं समर्थन करतात, की ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये भारताने सहकार्य केलं पाहिजे. हे करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, हे मात्र कोणी सांगितलं नाहीये. इतक्या दिवसांमध्ये आपल्याकडे काय ठोस पुरावा आहे, त्याचे धागेदोरे ना कुठल्या अधिकृत अधिकाऱ्यांनी किंवा सूत्रांनी सांगितलेत किंवा मीडियामध्ये लीक सुद्धा करण्यात आले नाहीत. म्हणजे सोडून दिल्या जातात बातम्या आणि ज्या तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचतात. त्याच्या अधिकृतपणाबद्दल कुठलाही दुजोरा नसतो, पण आपल्यापर्यंत येतात. तसंही झालेलं नाहीये. मग काय नेमकं झालेलं होतं? आणि अशा परिस्थितीमध्ये मग ज्या वेळेला पडद्याआड मी म्हटलं त्याप्रमाणे जी सूत्र हलली, त्या सूत्रांनुसार ट्रुडो ह्यांना जो संदेश दिला गेला, की हे प्रकरण आवरा, कारण तुम्ही दुखऱ्या नशीला हात लावलेला आहे. आम्हाला भारताला या क्षणी दुखवून चालणार नाही. हा जो संदेश ट्रुडोंना मिळाला, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांचा गाशा गुंडाळायची तयारी झाली आपण सगळ्यांनी बघितलं. आता तुम्ही जर का लक्षात आलं असेल तुमच्या, तर एका बाजूला वरिष्ठ अधिकारी जातात आणि बोलतात, दुसऱ्या बाजूला संदेश असा जातो. तुम्ही म्हणाल, की "हां, ठीक आहे, हे सरकार अशीच चालत असतात. तोंडाने एक बोलतात, करताना वेगळी कृती असते त्यांची." पण त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक समान दुवा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि तो समान दुवा जो आहे, त्याच्यावर आज मी बोलते आहे. हा समान दुवा जर का आपल्याला ताणायचा असेल, मी ताणत म्हणत नाही, मी नाही म्हणत, तुम्ही म्हणू शकता कदाचित. परंतु मी विशद करायचा प्रयत्न करते. आठवत असेल तुम्हाला, की अशाच पद्धतीचे आरोप जे आहेत ते मोदी सरकारवरती सतत होताना दिसतायत. एक मध्यंतरी तो रिपोर्ट आला होता ना, CIRF का काहीतरी त्यांची संघटना आहे, सेंटर फॉर काय रिलिजियस फ्रीडम वगैरे असं काहीतरी आहे ती. आणि त्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, की भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्य नाही, प्रांतिक स्वातंत्र्य नाही, स्त्रियांची गळचेपी होते, दलितांची गळचेपी होते, मुसलमान अल्पसंख्य आहेत, त्यामुळे त्यांच्या आवाजाला वजन नाही, वगैरे, वगैरे
सर्व प्रकारचे आरोप करणारे हे जे लोक आहेत, त्यांच्या सुरात सूर मिळवून इथे आलेले नवे जे अँबॅसेडर आहेत गारसेटी, ते कसे बोलत होते ह्याच्यावर एक मी व्हिडिओ पण केलेला होता. हे जे एरिक गारसेटी आले, त्यांनी अमेरिकेत एक पद्धत आहे, तुमची अँबॅसेडर म्हणून नेमणूक करण्याच्या आधी त्यांची एक कमिटी असते, काँग्रेशनल कमिटी. त्याच्यासमोर तुम्हाला जाऊन आपली भूमिका काय, आपण काय बोलतो, म्हणजे एक कुठल्या प्रकारचा माणूस हा राजदूत म्हणून, अमेरिकेचा दूत आहे तो शेवटी, तो तिथे जाऊन काय काम करणार आहे हे जाणून घेण्याचं स्वातंत्र्य तिथल्या कायदे मंडळाच्या सदस्यांना असतं. आणि त्यानुसार त्यांचा जो इंटरव्ह्यू घेतला गेला त्याच्यामध्ये त्यांनी ठासून सांगितलं की या धार्मिक स्वातंत्र्याबद्दल मी भारतामध्ये कडक भूमिका घेणार आहे आणि ती परसूक त्याचा पाठपुरावा करणार आहे. तेव्हा असे अगदी ज्याला तुम्ही म्हणाल, आजच्या मी ते व्हिडिओ पण केलेले आहेत, वोक, अमेरिकेतले वोक ज्याला म्हणतात, तसे राजदूत हे भारतामध्ये अमेरिकेने पाठवलेले आहेत. तेव्हा ते बायडेन प्रशासनाची री ओढणार ही गोष्ट उघड होती. आणि ते ज्या पद्धतीमध्ये आवाज करत होते, त्या पद्धतीत असं वाटत होतं, की भारत आणि अमेरिका ह्यांच्यामध्ये जे काही एक लष्करी सहकार्य किंवा सामंजस्य अ, अपेक्षित आहे, ते होणार तरी कसं? अशा पद्धतीची तुम्ही जर का पार्श्वसंगीत ऐकवत राहिलात मोदींना, तर मोदी हे दबून जाणारी व्यक्ती नाहीये, ते राजकारणी. त्याच्यात तुम्ही यू टॉक सेन्स, ही विल रिप्लाय इन सेन्स. नाहीतर तुम्ही तुमची टँजंट कुठे जाईल ती तुम्हाला कळणार नाही. परंतु त्याच्यातनं धडा फारसा बायडेन प्रशासनाने घेतला असं नाही. बायडेन प्रशासन मी म्हणते, खुद्द बायडेन नव्हे. आता तुमच्या लक्षात येईल, की इतके सगळे गदारोळ होतायत, आवाज होतायत आणि मोदींच्या विरोधामध्ये हा कसा महाराक्षस आहे, जणू काही तो दुसरा हिटलर आहे. अशा पद्धती फॅसिस्ट, हिंदू नॅशनॅलिस्ट पार्टी म्हणून ज्या सगळ्याचं वर्णन केलं जातं, त्या मोदींबरोबर इतके मोठे लष्करी करार झालेच कसे? इतके मोठे लष्करी करार झालेच कसे? तुम्हाला आठवत असेल सगळी ती जी इथे आपल्याकडे प्रोडक्शन, डिफेन्स प्रोडक्शनसाठी खूप मोठं पाऊल भारतामध्ये मोदींनी उचललं आणि त्याच्यासाठी अमेरिकेला पाचारण केलंय आणि ती सगळी बोलणी झाली, त्याचे करार झाले. आता तर बायडेन साहेब स्वतः 26 जानेवारीच्या परेडमध्ये सुद्धा येणार आहेत. म्हणजे एक मानाचं स्थान आहे त्या सगळ्याला. तर ही एक जी परिस्थिती आहे, हे दोन्ही इतकं वेगळं कसं? एका बाजूला अगदी टोकाला जाऊन एक भूमिका घ्यायची, त्या वोक्सची जी भूमिका आहे, त्याच्यामध्ये बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला येऊन मोदींची सहकार्य करायचं. तिथे सुद्धा तेच झालं, की ट्रुडोंचं समर्थन समर्थन करायचं आणि मग नंतर मागून त्यांना सांगायचं, प्रकरण गुंडाळून ठेवा म्हणून. ह्याला हा दुटप्पीपणा आहे, दुतोंडीपणा आहे. का? अमेरिकेच्या एकंदर जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये पडलेली फूट आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि ही फूट कसली आहे? त्याला नावं अनेक जण तुम्ही वेगवेगळी द्याल, परंतु पेंटॅगॉनचा जी पकड आहे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरती, ती इतकी स्पष्ट आहे मित्रांनो, की पेंटॅगॉनच्या शब्दाच्या पलीकडे कुठलंही प्रशासन फारशी पावलं टाकू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ती मी तुम्हाला या 2 उदाहरणांमधून दाखवून दिलेली आहे आता. कॅनडामधलं उदाहरण जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रशासनाच्या भूमिकेला गुंडाळून का ठेवायला लागलं? त्याचं कारण पुन्हा एकदा पेंटागॉन असतं आणि दुसऱ्या बाजूला भारताशी झालेले लष्करी सहकार्याचे जे करार आहेत, त्याचा सुद्धा पुढाकार पेंटागॉननी घेतलेला होता. त्यामुळे बायडेन प्रशासनात मधली जे काही वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांच्या मताला किंमत न देता हे सगळे करार जे आहेत, ते बुलडोज केले गेले, असं आपण म्हणू शकतो. आणि मी एक कदाचित व्हिडिओ पण बनवलेला होता, की बायडेन यांनी पेंटागॉनची जी भूमिका आहे, ती अखेर स्वीकारली. त्याच्यामुळे एक प्रकारे बायडेन आणि प्रशासन हे दोन्ही थोडे वेगळ्या आवाजात बोलतायत. त्यांच्या दोघांचे सूर वेगळे आहेत, असंही आपण म्हणू शकतो. परंतु त्या स्थानावरती बसल्यानंतर बायडेन यांना आपल्याच पेंटागॉनची जी भूमिका आहे, त्याच्यापासून दूर जाणं अतिशय कठीण आहे. ते करणारा अजूनपर्यंत कुठचा राष्ट्राध्यक्ष आपण कदाचित बघितला नसेल. अखेर पेंटागॉन ठरवतं
आणि तशी परराष्ट्र धोरण ठरतं ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय आणि त्यांचे जे मुद्दे आहेत त्याची तोड निघाल्याशिवाय कुठलंही धोरण हे पुढे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आजच्या घडीला तुम्ही असं म्हणू शकता, की पेंटागॉननी सोरोसना 2 वेळेला 2 वेळेला या सगळ्या पडद्या पुढच्या ज्या व्यासपीठावरती येऊन, रंगपटावर येऊन त्यांनी जी काही नाटकं केली, त्या दोन्ही नाटकांमध्ये पेंटागॉननी डोक्यात टपली मारून सोरोस यांना गप्प बसवलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं, की सोरोस हरलेले आहेत. ट्रुडो हरलेत असं नाहीये. सोरोस हरलेत कारण कळसूत्री बाहुली ते हलवत होते. आता लक्षात घ्या तुम्ही, की कुठेही पडद्यावरती पडद्यासमोर न येता जो सूत्र हलवतो, त्याच्या हातात खरी सूत्र असतात. सोरोस ती लक्ष्मण रेषा ओलांडून पुढे आलेले होते. तुम्हाला मी सांगितलं होतं. त्यामुळे आजच्या घडीला तुम्ही बघाल, की पेंटागॉननी जर का सोरोस यांना त्यांचा त्याग केलेला असेल, तर एक लक्षात घ्या, की याच्या पुढचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेमध्ये कोण होऊ शकतो, ह्याची नांदी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते. ह्याची नांदी मिळते तुम्हाला त्याच्यामध्ये. कदाचित आपण त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ करू, कारण अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष हा कसा असला पाहिजे, अ, ह्याच्या बाबत पेंटागॉनची काही ना काही भूमिका असते. दर 4 वर्षांनी तीच भूमिका असते असं नाही. पेंटागॉनला डेमोक्रॅट अध्यक्ष आहे का रिपब्लिकन आहे ह्याच्याने काही फरक पडत नाही. त्यांना त्यांची भूमिका पुढे नेणारा माणूस लागतो. वेळ प्रसंगी जर का मतभेदाची परिस्थिती आली, तर आपले मुद्दे हे गैरलागू ठरणार नाहीत. अशा पद्धतीने राष्ट्राध्यक्ष धोरण कसा आखेल, असा एक इफेक्टिव्ह ज्याला म्हणू आपण निर्णायक भूमिकेमध्ये पेंटागॉन नेहमी दिसतं आणि ते आपल्याला त्याचं प्रत्यंतर इथे सुद्धा दिसलेलं आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. पुन्हा एकदा विनंती आहे, आवडला असेल तर तुमचे WhatsApp ग्रुप असतील, Facebook असेल, Twitter असेल, जो कुठला अकाउंट असेल त्याच्यावरून ही लिंक आहे ती तुमच्या परिचितांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.